कोणार्क नगर भाग 1 येथील नागरी प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सोलापूर महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 24 मधील कोणार्क नगर भाग ए मधील विविध नागरी प्रश्न ऐरणीवर आले आहेत। कोणार्क नगर येथील खराब रस्ते, पथदिवे, कचऱ्यासह पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून महापालिका प्रशासनाचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। महानगरपालिका असताना रस्ते, पाणी आणि कचऱ्याबाबत जी यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती ती आता खिळखिळी झाल्याचे चित्र आहे। महापालिकेने कोणार्क नगर भाग ए येथे एकही नवीन रस्ता केलेला नाही। दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील खड्डे सुद्धा बुजविले नाहीत। या सर्व कारणांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। समस्या सोडविण्यासाठी सर्व नागरिकांनी दीपाली केटरर्स येथे एका मीटिंगचे आयोजन केले। 150 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला। वारंवार महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊनही दखल घेतलेली नाही। लोकप्रतिनिधींनी या संदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही। स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडावे लागत आहे। नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार तक्रार केली, अधिकाऱ्यांना निवेदने दिली, मात्र परिस्थिती जैसी थी आहे। महापालिका आयुक्तांनी तसेच लोकप्रतिनिधींनी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय नागरिक शांत राहणार नाहीत। या संदर्भात दीपाली केटरर्स येथे झालेल्या बैठकीत कोणार्क नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणार्क नगर येथे गेली 20 वर्ष झाले इथली रहिवासी आहे। गेले 20 वर्ष आमच्या सोसायटीमध्ये अनेक समस्यांना आम्ही सामोरे जात आहोत। जसे की रस्ता मंजूर होतो पण तो पूर्ण केला जात नाही। त्यामुळं आमच्या घरातील वयस्कर व्यक्तींना तिथं जाता येता भयानक त्रास होतो। आमच्याच सोसायटीमधल्या एक काकू ज्या त्या रस्त्यामुळं त्यांचा अपघात झाला आणि गेले 4 महिने झालं त्या अंथरुणावर पडून आहेत। तर हे कुणामुळं, याला जबाबदार कोण असणार? तर कुणाला आम्ही जबाबदार धरणार? सगळ्यात जास्त टॅक्स देणारी सोसायटी म्हणून जर ही सोसायटी ओळखली जात असेल तर इथं सुविधांचा अभाव का आहे? याच्यामध्ये आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आमच्या कोणार्क नगरमध्ये पाण्याची समस्या खूप गंभीर आहे। 2003-04ला जी पाईपलाईन टाकलेली आहे त्यावेळच्या लोकसंख्येमध्ये आणि आताच्या लोकसंख्येमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। त्यानुसार अंतर्गत जी पाईपलाईन आहे ही त्याची क्षमता वाढवली पाहिजे आणि पुरेशा दाबाने नियमित पाणी पुरवठा व्हायला पाहिजे। आमच्याकडून तुम्ही 365 दिवसाचे पैसे घेता महानगरपालिका सोलापूर आणि पाणी पुरवठा तुम्ही किती दिवसाचा करता? 50 ते 52 दिवसाचा। म्हणजे काय झालं याचा अर्थ आम्ही आगाऊ टॅक्स भरतो तुम्हाला वर्षाचा आणि तरीसुद्धा पाण्याचं नाव नाही शंका आहे त्याच्यात। सोसायटीमधून किंवा हद्दवाढ भागातली ही जी घरं आहेत यामधून हायेस्ट टॅक्स हा पेड केला जातो। परंतु या ठिकाणी जर सुविधा म्हणाल तर या अत्यल्प कमी प्रमाणामध्ये सुविधा या ठिकाणी दिल्या जातात। तर हा अन्याय हद्दवाढ भागात राहणाऱ्या लोकांवरती का केला जातो आहे? नगरसेवक इथं आल्यानंतर फक्त निवडणुकीपुरतं येतात आणि त्यानंतर त्यांना कोण आहेत आणि काय नाही याची जाणीवसुद्धा नसते आणि सोसायटीकडे कोणी फिरकतही नाही। तर आज जेव्हा ही मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरवलं की बाबा नगरसेवक जेव्हा आपल्याकडे मत मागायला येतात तेव्हा आपण जाब विचारला पाहिजे की तुम्ही सोसायटीकरता काय केलं किंवा एवढ्या दिवसामध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं काय सोयीसुविधा दिल्या। कारण पाणी नीट नाही, रस्ते नीट नाहीत, लाईटची सुविधा नीट नाहीत, परंतु हा अगदी हद्दवाढ भागातला मध्यवर्ती एरिया असून पूर्णपणे दुर्लक्षित आहे। दिलीप कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, सागर सर, प्रमोद पैठणकर, स्वामीराव माशाळे, श्रुती गांधी, संजय कुलकर्णी, देशमुख सर, प्रितेश गांधी, साठे सर, दीक्षित सर यांची प्रमुख उपस्थिती होती।